आमच्या गावची भूमिका 100% नितीन निळे पैलवान यांच्या पाठीमागे राहणार आहे. प्रत्येक वेळेस आमचं गाव ही आंबेडकरांच्या विरोधातच असतं. त्यामुळे ह्याच्या पुढे बी आमच्या गावात निळे पैलवानलाच लीड मिळणार. समोरून कुठल्याही प्रकारचा तगडा उमेदवार असू द्या, काही अडचण येणार नाही. कोपरापूर गावातून 100% लीड हा नितीन निळे पैलवान यांना मिळेल. तुम्ही काय सांगा? नितीन निळे पैलवान का बरं? माणूस चांगला आहे, म्हणजे कामाचा गोरगरिबाला जाणारा माणूस आहे. नितीन निळे पैलवान हे शेतकरी कुटुंबातले आहे आधीपासूनच, आणि त्यांना गरिबाची जाण आहे. गरिबी सत्य द्यायच्या अगोदरच त्यांनी कामं करायला लागले, तर सत्य आल्यानंतर किती कामे करतील ह्याचा विचार करूनच आम्ही त्यांना मतदान देणार. जिल्हा परिषदेची निवडणूक ही होऊ घातलेली आहे आणि पोखरापूर जिल्हा परिषद गट हा सध्या चर्चेत आहे. आणि या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने जिल्ह्यातील पहिलाच उमेदवार पैलवान नितीन निळे हा जाहीर केलेला आहे. एकूणच पोखरापूर गावातील मतदारांना काय वाटतं? आपल्यासोबत शिवसैनिक आहेत. तर नेते काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने जिल्ह्यातील पहिला उमेदवार पैलवान नितीन निळे जाहीर केला, तर आपली भूमिका काय राहणार? आमच्या गावची भूमिका 100% नितीन निळे पैलवान यांच्या पाठीमागे राहणार आहे. तो साधा माणूस आहे, चांगल्या प्रकारचा सगळ्या शेतकऱ्यांबरोबर त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्यामुळे आम्ही आमचं गाव पूर्ण नितीन निळे पैलवान यांच्या पाठीमागे राहणार. काय सांगाल काका? आता यांनी म्हणतात नितीन निळेंच्या पाठीमागे राहणार, तर काय कारण आहे, काय अपेक्षा आहेत त्यांच्यावर? प्रत्येक वेळेस आमचं गाव ही आंबेडकरांच्या विरोधातच असतं. त्यामुळे ह्याच्या पुढे बी आमच्या गावात निळे पैलवानलाच लीड मिळणार. निळे पैलवान तरुण चेहरा आहे, राजकारणात नौका देखील असल्याचं बोललं जातं. तर आपण काय कशी मदत करणार आहात आणि काय काय अपेक्षा आहेत? त्यांची शेतकऱ्यामध्ये क्रेज आहे. त्यांची पोखलेन आहे, त्या पोखलेनच्या माध्यमातून त्यांनी विहिरीची ही कामे केली, त्यामुळं लोक त्यांच्या मागे उभं राहतील. नेते आता या ठिकाणी तळ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, देवस्थान देखील मोठं आहे. तर त्या देवस्थानाचा विकास व्हावा या संदर्भाने त्यांनी कसं काम करावं? सध्या आमच्या वर्गामध्ये विठोबा मंदिराचं देवस्थान आहे, त्यांच्या माध्यमातून ते वर्गामध्ये जावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि जो विठोबा मंदिरापर्यंत नवोदयपर्यंत जो रस्ता आहे, तो रस्ता कॉम्पिटीकरण करण्यासाठी त्यांच्याकडून आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. परंतु नेते आता समोरून देखील तगडं आव्हान असणार आहे, भाजपचा देखील उमेदवार असणार आहे. तर त्या संदर्भाने कार्यकर्ता म्हणून किंवा गावकरी म्हणून काय भूमिका असेल? मग नितीन निळे पैलवानांना या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळेल का? 100% मिळणार आहे. समोरून कुठल्याही प्रकारचा तगडा उमेदवार असू द्या, काही अडचण येणार नाही. कोपरापूर गावातून 100% लीड हा नितीन निळे पैलवान यांना मिळेल. तुम्ही काय सांगा? नितीन निळे पैलवान का बरं? माणूस चांगला आहे, म्हणजे कामाचा गोरगरिबाला जाणारा माणूस आहे. त्यामुळं नितीन निळे पैलवानलाच आमचं गाव सगळं मतदान टाकायचं. तुम्ही काय सांगा? नितीन निळे पैलवान हे शेतकरी कुटुंबातले आहे आधीपासूनच, आणि त्यांना गरिबाची जाण आहे. गरिबी कशी असेल हे त्यांना माहीत आहे, आणि ते उत्तमच राहतील आमच्यासाठी. तिथे नितीन निळे या ठिकाणी येऊन गेले का? काय गाठीभेटी घेतले? रात्री काय बोलणं झालं? काय समस्या सोडवणं? त्यांच्याही चालते यांना विचार पुढे काय काय सांगाल? नितीन निळे आले होते, काय बोलणं झालं आणि काय समस्या सोडवल्या आणि काय सुटल्या? खरं तर रात्री आले होते, आम्ही समाज मंदिरापाशी बसलो होतो. त्यावेळेस त्यांनी बघितलं की समाज मंदिरामध्ये परशी नव्हती, तर त्यांनी लगेच म्हणले की तुमचं काम उद्याच होईल. आणि आत्ता जस्टच फोन आला होता की उद्या डस्ट येऊन पडेल. त्यांनी निवडणूक जिंको अग्रणा जिंको, पण त्यांनी सत्य द्यायच्या अगोदरच त्यांनी कामं करायला लागले, तर सत्य आल्यानंतर किती कामे करतील ह्याचा विचार करूनच आम्ही त्यांना मतदान देणार. आणि ओनली वन नितीन निळे. नेते काय इथून जाईल लीड? नितीन निळे इथून कमीत कमी 1000 रुपये पडून लीड नाही नितीन निळे पैलवान. जर निवडून आले तर काय काय तरी कामं करावं वाटतं? कामं भरपूर आमच्या गावामध्ये पेंडिंग आहेत. रस्त्याचा असतील, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, पाईपलाईनचा प्रश्न आहे, जेटू मंदिराचा वर्गातून अवर्गात जाण्यासाठी प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न त्यांच्याकडून आम्ही केले. तुम्हाला तरुण म्हणून काय अपेक्षित आहे त्यांच्यावर? विकास, आमच्या गावचा विकास व्हावा एवढीच अपेक्षा आहे. काय गावाचे काय प्रश्न आहेत? गावाचे प्रश्न, रस्ता, पाणी किंवा बाकी जे आर्थिक व्यवस्था, एवढेच प्रश्न. जे सामान्य, जे सर्वसामान्य असतील एवढेच प्रश्न, एवढीच अपेक्षा, बाकीची काय. आणि यासाठीच आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत. फुल सपोर्ट असणार आहे.
युवा तरुणाचा पण आणि सगळ्यांचा सपोर्ट फुल राहणार. तुम्ही काय सांगाल आता प्रचाराची रणधुमाळी देखील उडणार आहे, तर प्रचारात सक्रिय होणार? 100% होईल. काय काय करसाल प्रचारात? प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन उमेदवाराचं काय चिन्ह असेल ही पोचवणं आमची जबाबदारी असेल. आपण देखील तरुण आहात, तर काय तरुणांनी काय कसं काम करतात यामध्ये? तरुण म्हणजे तर बदल हे व्हायलाच पाहिजे आणि नव्या माणसालाही संधी मिळालीच पाहिजे. कारण प्रत्येक वर्षी नवीन माणसाला संधी दिली पाहिजे आणि तरुणांचं विचारानं इथून पुढची सत्ता चालली पाहिजे. नाही, आता शेवटचा प्रश्न तर नितीन निळे या ठिकाणी उभा राहण्याचं त्यांना जवळपास तिकीट निश्चित झालेलं आहे. आमदार राजू खरे असतील किंवा उमेश पाटील असतील यांची देखील ताकद असणार आहे. मग आपण आता शिवसैनिक दिसतात, तर नक्की शिवसैनिकांची काय भूमिका आहे? आमचा पोखरापूरचा शिवसैनिक हा कायम अंतरकरांच्या विरोधातला आहे. त्याच्यामुळं आम्ही 100% पाठिंबा आमदार साहेब उमेदवार असतील युती असेल सगळ्यांना आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला. आपण जर पाहिलं तर हे पोखरापूरचे ग्रामस्थ शिवसैनिक आणि पूर्वीपासूनच हे गाव शिवसैनिकचं म्हणून ओळखलं जातं आणि यांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की पैलवान नितीन निळे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका घेतलेली आहे. BC न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.